jungle. मिरजेतील मंगळवार पेठेतील आठवडा बाजाराचा वाद चिघळला. भाजी विक्रेत्यांच्या महापालिकेत ठिय्या. मिरजेतील मंगळवार पेठ आठवडा बाजारात ग्रामीण भागातून भाजी विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना आणि भाजी विक्रेत्यांना महापालिकेने गणेश तलाव परिसरात रस्त्यावर बसण्यास मज्जाव केला आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या शेतकरी आणि भाजी विक्रेत्यांची थेट सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत धाव घेत ठिय्या आंदोलन केले. व्यापाऱ्यांना जागा, शेतकऱ्यांना का नाही? विक्रेत्यांचा संतप्त सवाल. आठवडा बाजारात येणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांना बसण्यासाठी जागा दिली जाते, मात्र ग्रामीण भागातून स्वतःचा शेतीमाल विकण्यासाठी येणाऱ्या भूधारक शेतकऱ्यांना आणि स्थानिक भाजी विक्रेत्यांना जागा मिळत नसल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. हक्काची जागा मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आंदोलनाची दखल घेत महापालिकेचे उपायुक्त स्मृती पाटील आणि सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांनी भाजी विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. प्रशासनाच्या वतीने या सर्व विक्रेत्यांना बाजाराच्या आतील बाजूस असलेल्या गवळी कट्टा या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र हा परिसर व्यवसायासाठी सोयीचा नसल्याचे सांगत विक्रेत्यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला असून मंगळवार पेठ आठवडा बाजारातील भाजी विक्रेत्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. 7 रोजी मंगळवार पेठ बाजार विषयासंदर्भात जे काय महापालिका मिरज इथं उपायुक्त साहेबांच्याकडे झालेल्या बैठकीनुसार त्यांनी दिलेल्या खुलाशाप्रमाणे आम्ही शेतकऱ्याचा खेड्यातून येणारा जो माल आहे तो विकायला शहरात येतो आणि आठवडा बाजारामध्ये आम्ही त्यांना विनंती करून सांगितले की आम्हाला फक्त 1 ते 1:30 वाजेपर्यंत 1-1:30-2 वाजेपर्यंत हा बाजार असतो आणि जो आजपर्यंतचा त्या मंगळवार पेठेमधला जो बाजार आहे तो बाजार गणेश तलाव ह्या भागातच बसतो आणि आतल्या बाजूला त्यांनी पर्याय मला दुसरा असं सांगितलं होतं की आतमध्ये बसू द्या, आतल्या गल्लीमध्ये. शेतकऱ्याचा माल आतमध्ये काय संपत नाही, उठत नाही. त्यामुळं शेतकऱ्याचं सगळं काय जे शेतमालावर आहे, मुलाच्या ज्या काय अडचणी आहेत त्याच्यावर त्याची उपजीविका आणि त्याचं बाकीचं सगळं धोरण ठरलेलं असतं. मी विनंती साहेबांना केली तर फेरीवाले आणि फेरीवाली समिती जी काय कोण आहेत निवडक आलेले त्यांनी त्याचं धोरण आता सांगितलेलं आहे की ह्याचा निर्णय गांधी साहेब जे पहिले आयुक्त होते माझे इथून ट्रान्सफर झालेले त्यांनी काय दिलेले आहेत तर त्याच्याऐवजी आम्ही थेट आता नवीन मॅडम ज्या आयुक्त मॅडम आलेले आहेत किंवा उपायुक्त यांच्याशी जाऊन चर्चा करून ह्याचा खुलासा व्हावा आणि शेतकरी आणि फेरीवाले ह्यांना म्हणजे तो रस्ता खुला करून बसायसाठी परवानगी मिळावी ह्यासाठी विनंती करणार आहे. आणि कुठलाही एक जो त्यांनी DP प्रमाणे जो त्यांनी तिथं जागा देतील त्या जागेला आम्ही सगळे एकमेकाच्या विचारित नाही सहकार्य करायचं आमचं धोरण आहे. परंतु तिथून उठवणं आणि सगळ्यांच्या पोटावर मारणं हा जर महापालिकेचा किंवा ते अध्यक्षांचा काय तर धोरण असेल तर त्याला आम्ही विरोध करू आणि ह्याचा न्यायासाठी आम्ही आयुक्तांच्याकडं मागणी करू. मी सचिन विजय सागावकर. माझी 2 दिवसापूर्वीच मिरज येथे सहाय्यक आयुक्त प्रभारी म्हणून बदली झालेली आहे. त्याचबरोबर जे बाजाराचे जे विषय आहेत त्या बाजाराच्या विषयाबाबत हॉकर्स नॉन हॉकर झोन माननीय गांधी साहेब तसेच माननीय आता आमच्या आयुक्त मॅडम यांच्या योजनेनुसार आम्ही नागरिकांना कुठलाही त्रास किंवा ट्रॅफिकला त्रास होणार नाही याचे नियोजन करून बाजाराचे नियोजन केलेले आहे. त्याचबरोबर जे बाजार रस्त्यावर बसतात आणि ज्यामुळे ट्रॅफिकला अडचण होते त्याचे देखील नियोजन या अगोदरच्या सहाय्यक आयुक्तांनी केलेलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून आज मंगळवारचा बाजार जो आठवडी बाजार आहे मिरजेतला तो बाजार माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हे आपल्या तळ्यापर्यंत बसवत होता. त्याचा एक भाग म्हणजे असा होता की तो बाजार बसल्यामुळे तिथल्या नागरिकांना द्यायच्या ज्या सोयी होत्या, ज्या ॲम्ब्युलन्स असू दे, गाड्या असू दे, त्या कुठल्याही गाड्या आत येत नव्हत्या. याबाबत प्रत्येक वेळी वाद होत होते. याबाबत प्रत्येक वाद होत असताना हॉकर्स नावाचा करून म्हणजे झोन करत असताना तो पूर्ण रस्ता नॉन हॉकर झोनमध्ये धरलेला आहे. ही बाब संबंधित जे आमची जी भाजी विक्रेता असोसिएशन आहे यांना देखील ती बाब माहिती होती. त्यामुळं असे प्रकार घडू नयेत, नागरिकांना त्रास होऊ नये याच्यासाठी गेली 3 आठवडे तेथील बाजार हा उठवून आत त्यांना जागा दिलेली आहे. आपली जो जुना भाग आहे आतल्या साईडला जो महापालिकेची जागा आहे त्या मधल्या रस्त्याला आपण त्यांना ते वाघ हॉस्पिटल वगैरे जो रस्ते आहेत त्या ठिकाणी आपण त्यांना ती जागा अवेलेबल करून दिलेली आहे. आणि त्यामुळे असं कुठंच नाही आहे की बाबा त्यांना आपण पूर्ण उठवलं आणि त्यांना कुठेही जागा अवेलेबल करून दिलेली नाही आहे. त्यांना आपली जी महापालिकेची जागा उपलब्ध आहे जी आता तिथं आज जागा आहे वाघ दवाखान्याच्या ज्या आतल्या साईडला किंवा आमचा गवळी कट्टा जिथं आहे तिथं आपण साहेब सगळी जागा त्यांना उपलब्ध करून दिला आहे. माझं सगळ्यांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी बसून व्यवसाय करावा. नक्कीच नागरिक त्या ठिकाणी येऊन आपली भाजी खरेदी करतील.
धन्यवाद. मिरजेच्या बाजाराच्या बाबतीत मी पूर्ण माहिती घेतो आमच्या NLM विभागाकडून आणि त्याची माहिती मी तुम्हाला व्यवस्थित 2 दिवसात पूर्ण माहिती देतो की त्याचं नियोजन कसं आणि काय.